नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी introduced from June 2020. जून 2020 मध्ये नागरी भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला झालेली आहे आणि आपण या विषयामध्ये 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड, अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल थर्ड, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रूपिकी व संरचना किंवा संरचना व रूपिकी. मॉड्यूल 4, अर्बन प्रॉब्लेम्स, म्हणजेच नागरी समस्या अँड इश्यूज. या 4 प्रकरणांचा आपण अभ्यास करीत आहोत. यापैकी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख, या चॅप्टरचा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. मॉड्यूल सेकंड, अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरण, या विषयाचाही आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि आज आपण मित्रांनो नवीन टॉपिक मॉड्यूल 3, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, म्हणजेच नागरी केंद्रांची किंवा नागरी शहरांची संरचना आणि रूपिकी, या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, नागरी संरचना व नागरी रूपिकी या प्रकरणाची आपण सुरुवात करूया. यामध्ये मित्रांनो आपण मॉड्यूल 3, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, म्हणजेच नागरी संरचना आणि नागरी रूपिकी, या प्रकरणामध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी, म्हणजेच मित्रांनो नगराची संरचना आणि नगराची रूपिकी, या 2 संज्ञांची संकल्पना आपल्याला अभ्यासावयाची आहे. आणि कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन अँड CBD, शहरातील नागरी प्रदेशाची संकल्पना किंवा नागरी प्रदेश, शहरातील नागरी प्रदेश, आणि CBD किंवा नागरी प्रदेशातील जे जे विभाग आहेत त्या विभागांची संकल्पना आपण म्हणूया, आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यानंतर रुरल अर्बन थिंग्स, ग्रामीण नागरी पट्टा,
आणि मित्रांनो शेवटी आपण मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजी की नगरांच्या रूपिकेची प्रतिमाने या संदर्भात असणाऱ्या सिद्धांत किंवा थेअरींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो द कॉन्सेंट्रिक झोन थेअरी म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत असं म्हणूया. द सेक्टर थेअरी त्रिज्याखंड सिद्धांत, द मल्टीन्यूक्लियस थेअरी बहुकेंद्रीय सिद्धांत, अशा 3 सिद्धांतांच्या आधारे आपण शहरातील जी काही नागरी रूपिके आहे या रूपिकेंचा अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न किंवा या रूपिकेंचं प्रतिमान किंवा मॉडेल आपण या सिद्धांतांच्या निमित्तानं अभ्यासणार आहोत. मग मित्रांनो प्रत्यक्ष आपण नगरांची संरचना व रूपिकेची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो सर्वसाधारणपणे नगराची जी काही रूपिके आहे आणि संरचना आहे ह्या 2 भिन्न अशा संज्ञा किंवा संकल्पना आहेत, परंतु खूप भिन्नता यामध्ये नाहीये. अगदी थोडीशी भिन्नता यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. परंतु अनेक जे काही लोक आहेत किंवा अभ्यासक आहेत, हे अभ्यासक नगर संरचना व रूपिकी या संज्ञा बहुधा एकाच अर्थाने वापरतात. परंतु मित्रांनो यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे मित्रांनो हा फरक आपण थोडासा सविस्तररित्या समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू. नगर अंतर्गत किंवा नगरांतर्गत सर्व घटकांच्या अभ्यासाला नागरी रूपिकी किंवा नागरी रूपिकी विज्ञान असे म्हणतात. आणि हे रूपिकी म्हणजेच मित्रांनो मॉर्फॉलॉजी हा शब्द मी या ठिकाणी मुद्दाम लिहिलेला आहे, कारण आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे. त्यामध्ये मग आपण स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी असं म्हणतो. कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स असं जेव्हा आपण म्हणतो, किंवा कन्सेप्ट ऑफ मित्रांनो सिलेबस मधला मुद्दा बोलायचं झालं तर सिलेबस मधले शब्द आहेत कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी. तेव्हा यामध्ये मग संरचना म्हणजे नेमकं काय, रूपिकी म्हणजे काय हे आपल्याला कळावं म्हणून या ठिकाणी मी मॉर्फॉलॉजी हा शब्द वापरलेला आहे. रूपिकीला मॉर्फॉलॉजी. मी कोणी खूप मोठा तज्ज्ञ नाहीये, विद्वान नाहीये, तर भूगोल अभ्यासकांनी रूपिकेसाठी मॉर्फॉलॉजी हा शब्द, तर संरचनेसाठी स्ट्रक्चर हा शब्द प्रयोग केलेला आहे. तर मग मित्रांनो नगरांतर्गत सर्व घटकांच्या अभ्यासाला नागरी रूपिकी किंवा नागरी रूपिकी विज्ञान असे म्हणतात.
यालाच रुपिकीला मॉर्फॉलॉजी असे म्हणतात. प्रोफेसर ब्लाशर, काही ठिकाणी ब्लाशार आहे, काही ठिकाणी ब्लाशर आहे, वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला हे पाहायला मिळेल. प्रोफेसर ब्लाशार यांच्या मते नगराची अंतर्गत रचना म्हणजे नागरी रुपिकी होय. आता मित्रांनो, नगराची अंतर्गत रुपिकी या ठिकाणी स्क्रीनवरती लिहिलेल्या या शब्दांच्या पुरती मर्यादित नाहीये, तर खूप व्यापक, खूप गुंतागुंतीची अशी अंतर्गत रचना असते. तरीही थोडंसं शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. ब्लाशार यांच्या मते नगराची अंतर्गत रचना म्हणजे नागरी रुपिकी होय. यामध्ये नागरी लोकसंख्या, त्यांची राहती घरे, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना, शहरांतर्गत दळणवळणाचे मार्ग व त्यांचा परस्पर संबंध, नागरी भूमी उपयोजन, नगर नियोजन, नगरातील पाणी पुरवठा, नगरातील दैनंदिन कार्य इत्यादी सर्व घटकांचा अभ्यास मित्रांनो नागरी रुपिकीमध्ये केला जातो. इत्यादी या शब्दामध्येच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो की अनेक घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत, अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, मी म्हणालो की नागरी रुपिकी ही संज्ञा इथं शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न प्रोफेसर ब्लाशार यांनी केला असला तरी सुद्धा यामध्ये खूप अशी गुंतागुंत आहे, बहुव्यापकपणा आहे, बहुसमावेशकपणा आहे, बहुआयामी अशी ही संज्ञा आहे. कारण मित्रांनो, ह्यामधले जे काही थोडेसे विषय आपण इथं घेतलेले आहेत, अनेक इत्यादी म्हणून आपण थांबलेलो आहे, तर हे सर्व विषय म्हणजे या नागरी रुपिकीचा अभ्यास आहे. आणि या नागरी रुपिकेतल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण फक्त 2 शब्दामध्ये आपण व्यक्त केले आहेत. उदाहरणार्थ नागरी लोकसंख्या, या 2 शब्द पहिल्यांदा आहेत यामध्ये. नागरी लोकसंख्या, विचार करा, नागरी लोकसंख्या असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा लोकसंख्येचे बरेच पैलू या ठिकाणी विशद करण्याची आवश्यकता आहे. एकूण नगराची लोकसंख्या किती हे सांगणं सुद्धा मित्रांनो खूप अवघड आहे. तुम्ही म्हणाल की सेन्सस आहे की किंबहुना जनगणना करणारे आहेत की, मित्रांनो नागरी लोकसंख्या यामध्ये पण पुन्हा फरक असतो. नगराची दिवसाची लोकसंख्या वेगळीच असते, रात्रीची लोकसंख्या वेगळीच असते. म्हणजे याही गोष्टींचा नागरी लोकसंख्येमध्ये आपल्याला विचार करावा लागतो. आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की लोकसंख्या स्पष्ट करणं, विशद करणं, सांगणं एखाद्या शहराची हे तेवढं सोपं काम नाही. कारण त्या शहरामध्ये जेवढी विविधता, त्या शहरामध्ये आपण पाठीमागच्या टॉपिकमध्ये पाहिलं की नगरांचं कार्यानुसार वर्गीकरण, तर नगरांची असणारी विविध कार्य
एकाच शहरामध्ये असतात. मग कार्यानुसार मग आपण वर्गीकरण कसं केलेलं आहे? त्यातलं एखादं कार्य प्रभावी असतं. याचा अर्थ मित्रांनो असा होत नाही की इतर कार्य त्या नगरात घडतच नाहीत, असं होत नाही. आणि म्हणून मित्रांनो की खाली एक मुद्दा येतो, आपण लोकसंख्येच्या संदर्भात चर्चा करतोय की लोकसंख्या कशी विशद करायची. जर एखादं शहर अशा नाविन्यपूर्ण अशा नगरातील दैनंदिन कार्यातील विविधतेमध्ये प्रसिद्ध असेल, मुंबईसारखं शहर, कोणतं कार्य त्या ठिकाणी महत्वाचं सांगणं अवघड होतं. बंदरांचं कार्य, राजकीय कार्य, आर्थिक कार्य, सांस्कृतिक कार्य, अरे अशी कितीतरी कार्य आहेत. कुप्रसिद्ध कार्यासाठी सुद्धा मुंबई प्रसिद्ध आहे. आणि मग या महानगर किंवा महामायानगर, मुंबईला आपण महामायानगर म्हणू, मायावी नगर असं म्हटलं तरी चालेल. तर मग त्या शहराची लोकसंख्या विशद करणं किती अवघड असेल म्हणण्यापेक्षा आहे. आणि मग पुढं लोकसंख्येमध्ये सुद्धा अनेक विभाग असतात. मी सांगितलं की त्या शहरातील कायमस्वरूपी लोकसंख्या किती, म्हणजेच रात्रीच्या वेळेस निवासी असणारी लोकसंख्या किती, दिवसा कार्यान्वित होणारी आणि रात्री राहणारी एकत्रित लोकसंख्या मिळून लोकसंख्या किती असणार, लोकसंख्येची घनता किती असणार, लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष किती असणार, लोकसंख्येमध्ये वयोगटानुसार बालक किती असणार, तरुण किती असणार, प्रौढ किती असणार, वृद्ध किती असणार, बालकांच्या मध्ये स्त्रिया किती असणार, पुरुष किती असणार. त्यानंतर आपण पाहतो की तरुणांच्या मध्ये स्त्री पुरुष किती असणार, प्रौढांच्या मध्ये स्त्री पुरुष किती असणार, वृद्धांच्या मध्ये स्त्री पुरुष किती असणार. कारण मित्रांनो लोकसंख्येची रचना जितकं शहर मोठं तितकं गुंतागुंतीची झालेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ मोठ्या शहरामधून आपल्याला कार्यकारी जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या अधिक पाहायला मिळते. त्यामध्ये पण जर आपण पुरुष लोकसंख्या अधिक पाहायला मिळते. कार्यकारी लोकसंख्या म्हणजे कार्य करत असणारी, कार्यरत असणारी. दुसरी लोकसंख्या अवलंबित्व किंवा अवलंबून असणारी लोकसंख्या. तर अवलंबून असणारी लोकसंख्या या मोठ्या नगरांच्या मध्ये कमी पाहायला मिळते. तर मित्रांनो कार्य करणारी जी लोकसंख्या आहे ही अधिक पाहायला मिळते. त्या ठिकाणी लोकसंख्येची रचनाच अशी स्त्री पुरुष प्रमाणामध्ये सुद्धा बिघडून जाते की नगरामध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक, स्त्रियांचं प्रमाण कमी. मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या महानगरांचं उदाहरण सांगायचं. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या रूपिकेमध्ये विचार करावा लागतो. मग तुमच्या मनात सहज प्रश्न निर्माण होईल म्हणून मी उदाहरणही सांगतो मित्रांनो की स्त्री आणि पुरुषांच्या प्रमाणासंदर्भात मुंबईमध्ये पुरुषांची संख्या अधिक, स्त्रियांची संख्या कमी. तर कोकणचा संपूर्ण जो काही भाग आहे किंवा मुंबईच्या परिसरातले अनेक प्रदेश आहेत किंवा किंबहुना पूर्वी आपल्या सुद्धा भागातून अनेक पुरुष मंडळी मुंबईमध्ये कामासाठी जायचे, राहायचे, परंतु त्यांची कुटुंब गावावरती असायची. म्हणजेच मुंबईमध्ये पुरुष लोकसंख्येचं प्रमाण अधिक, तर स्त्री लोकसंख्येचं प्रमाण अत्यंत कमी. असं आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सांगता येतं. अनेक गोष्टींच्या अनुषंगानं नागरी लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. मग ती घनता असेल, साक्षर निरक्षर असेल, अनेक अनेक गोष्टी या ठिकाणी मित्रांनो विचारात घ्याव्या लागतात. पुन्हा मित्रांनो नागरी लोकसंख्या इतरही जी काही नगरामध्ये रिजन असतात त्या रिजननुसार वेगवेगळे आपल्याला
लोकसंख्या किंवा लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी मी फक्त एकाच मुद्द्याची चर्चा बराच वेळ करतोय. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नागरी रूपिकी म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही, असामान्य. कसं आहे? असामान्य अशी गोष्ट ही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांची राहती घरे, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना, म्हणजे घरं आहेत कुणाची? त्यांची म्हणजे लोकांची. त्या लोकांची जी काही घरं आहेत, लोकसंख्येमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांची जी काही घरं आहेत, त्यांची घरं, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ मित्रांनो, की नगरामध्ये आपण काही विभाग असे बघतो की अगदी गजबजलेले असतात. त्याला कोर असं म्हणूया किंवा अत्यंत महत्वपूर्ण विभाग असं म्हणूया. पुढे आपण त्या विभागांचा परिचयही करून घेणार आहोत. फक्त या ठिकाणी आपण आता कोर विभाग किंवा अत्यंत महत्वपूर्ण विभाग, त्या महत्वपूर्ण विभागामध्ये राहती घरं कशी असतील. मित्रांनो, राहती घरं त्या ठिकाणी अत्यंत कमी असतील. असलीच तर ती लहान असतील, असलीच तर उंच अशा उतुंग इमारतीमध्ये, ज्याला आपण आजकाल म्हणतो की अपार्टमेंटमध्ये ती घरं असतील आणि ती छोटी छोटी स्वरूपाची असतील. म्हणजे ही घरं कमी असतील, त्यांचं स्वरूप अगदी लहान असेल, ऐस पैस असे बंगले असणार नाहीत. कारण कोर विभाग म्हणजे अत्यंत महत्वाचा विभाग शहरातला, ज्याला आपण पुढं आपण विभाग पाहणारी व्यापारी क्षेत्र असं म्हणू त्याला, किंवा CBD म्हणू, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट असं म्हणू पुढं. तर त्या ठिकाणी ही राहती घरं असणारच नाहीत, आणि असलीच तर त्यांचं स्वरूप कसं असेल? अत्यंत कमी जागेमध्ये ही घरं असतील. लक्षात घ्या. त्यांची रचना कशी असेल की मी सांगितलं असं की उभ्या दिशेत त्या घरांचा विकास असेल. घरासाठी जागा अधिक घेणं लोकांना परवडणार नाही. मग घरांची जागा ते काय करतील? छोट्या जागेमध्ये एकावरती एक असे मजले चढवून, म्हणजे घरांची रचना उभ्या दिशेत आपल्याला पाहायला मिळेल. असं राहती घर आहे, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना हे मी तुम्हाला CBD मधलं किंवा व्यापारी क्षेत्रामध्ये सांगितलं. निवासी क्षेत्रामध्ये घर पुन्हा थोडंसं सुसज्ज असणारी जी काही घरांच्या समोर रस्ते पाहायला मिळतील, थोडेसे व्यवस्थितरित्या, स्वरूपही ठीकठाक पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी मग अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की आर्थिक निकषानुसार नगरामध्ये लोकसंख्येचे काही गट पडतात. त्यामध्ये आपण म्हणतो आर्थिकदृष्ट्या उच्च उत्पन्न गट, आर्थिकदृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय गट, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय गट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, असे गट मित्रांनो पडतात. आणि त्यानुसार त्यांची घरं, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळेल. मग आर्थिकदृष्ट्या अतिदुर्बल या गटातली लोक झोपडपट्टीमध्ये राहतील, आणि झोपडपट्टींच्या जी काही त्या एरियामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये जे काही रस्ते असतील ते कसे असतील? अगदी बोळ स्वरूपाचे असतील. कसा बसा माणूस एक जाऊ शकेल, समोरासमोर माणसं आली तरी जाता येणार नाही, अशा प्रकारचे छोटी छोटी बोळं असतील. झोपडपट्टींचंही आपण वर्णन थोडं करणार आहोत. अत्यंत जेवढी शहरं तुम्हाला सुंदर दिसतात मित्रांनो, तितकी शहरं ही बकाल आहेत, तितकी शहरं ही कुरूप आहेत, तितकी शहरं ही अनेक समस्यांनी वेढलेली आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, किंवा पलूस सारख्या संक्रमणशील नगरामध्ये राहतो. संक्रमणशील म्हणजे आता हे पलूस हळूहळू आपलं ग्रामीण रूप मागं टाकायला लागले आणि हळूहळू ते शहरी रूप धारण करायला लागले, म्हणजे संक्रमण अवस्थेत आहे.
लक्षात घ्या, संक्रमण अवस्था ही प्रत्येक वसाहतीसाठी असते आणि त्या संक्रमण अवस्थेतून त्या वसाहतीचा विकास होत जातो आणि मग ती ग्रामीण वसाहत नगर बनते, नगर शहर बनतं, शहर महानगर बनतं, महानगर महामहानगर बनतं, महामहानगर संलग्न नगर बनतं. असं चित्र ही संक्रमण चालूच असतं. कारण नगर हे आपण पाहिलेलं आहे की जिवंत आहे, जिवंत नगर आहे. नगर म्हणजे काही फक्त रस्ते, दगड धोंड किंवा इमारती, मशनरी म्हणजे नगर नाही. या सर्वांना कार्यान्वित करणार, या सर्वांच्या मध्ये उत्साह भरणार नगर असताना तो उत्साह मित्रांनो कोण भरतं? माणसं भरतात. आणि म्हणून नगर ही माणसं जिवंत आहेत म्हणून नगर जिवंत आहे असं नाही. इतरही घटक त्या ठिकाणी क्रियाशील असतात, गतिशील असतात. म्हणून नगर ही संकल्पना किंवा नगर हे जिवंत आहे असं मानलं जातं. तर या नगरामध्ये मग अशा प्रकारची जी काही घरं, त्यांचे स्वरूप, त्यांची रचना. नंतर मित्रांनो, नगरांतर्गत किंवा शहरांतर्गत दळणवळणाचे मार्ग, अनेक मार्ग असतात. त्यांचा असणारा परस्पर संबंध म्हणजे आपण कुठून कसं काय जाऊ वगैरे वगैरे. ज्यांना नगराचे हे रस्ते आणि रस्त्यांचा एकमेकांशी असणारा परस्पर संबंध माहीत आहे असे लोक नगरामध्ये सहज संचार करू शकतात आणि नगरामध्ये आपला वेळ वाचवू शकतात. नौका माणूस नगरामध्ये वेळ वाचवू शकत नाही, तर त्यांचा परस्पर संबंध ही असतो. या सर्व गोष्टी. त्याचबरोबर नागरी भूमी उपयोजन. आता भूमी उपयोजनामध्ये आपण अनेक गोष्टी असतात की उदाहरणार्थ व्यापार कुठं, व्यापारिक क्षेत्र कुठं असेल, प्रशासकीय क्षेत्र कुठं असेल, औद्योगिक क्षेत्र कुठं असेल, शैक्षणिक क्षेत्र कुठं असेल, खुली मैदानं कुठं असतील, उपनगरं कुठं असतील, निवासी नगरं कुठं असतील. या सगळ्यांचं नियोजन म्हणजेच नागरी भूमी उपयोजन. नागरी भूमी उपयोजन इंच ना इंच भूमीचं उपयोजन मित्रांनो केलं असतं. त्यानंतर नगर नियोजन. भूमी उपयोजनाचाच पुढची पायरी नगर नियोजन किंवा नगर नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे भूमी उपयोजन. नियोजनाशिवाय नगर मित्रांनो अत्यंत गुंतागुंतीची होऊन जातात. म्हणून नगर विकास आराखडा अलीकडं सर्व नगरांच्यासाठी लागू केलेला असतो आणि त्या विकास आराखड्यानुसारच या नगरांची वाटचाल चालू असते. त्याबरोबर नगरातील पाणी पुरवठा. अर्थात समस्येसंदर्भात एक विधान आठवलं म्हणून मी सांगतो. असं म्हटलं जातं की जगातील अनेक नगरांचा अभ्यास केल्यानंतर नियमित पाणी पुरवठा होणारं नगर शोधून सुद्धा सापडणार नाही भारतासारख्या विकसनशील व अविकसित देशामध्ये. त्यानंतर मित्रांनो, नगरातील दैनिक कार्य. आता कार्यामध्ये तर इतकी विविधता असते की आपण कल्पना करू शकत नाही. एका घरामध्ये 4 माणसं आहेत, एक माणूस शिक्षक असेल तर त्याची पत्नी ऑफिसर असेल तर त्यांची मुलं, एखादा मुलगा बिझनेसमन असेल, त्यांची सून ब्युटी पार्लर काढत असेल किंवा ब्युटी पार्लर असेल, किंवा त्या घरातील जे काही शिक्षक आहेत त्यांचे वडील बिझनेसमन असतील किंवा इतर छोट्या इंडस्ट्रीजमध्ये कार्य करत असतील. एका घरामध्ये पाहिलं तर कितीतरी कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी आपल्याला नगरातील लोकांचं कार्य म्हणजे प्रत्येक माणसाचं कार्य असं नाही आहे. कार्य आपण कार्यांची गट करून त्या गटागटामध्ये लोकांचा समावेश होतो
हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं असतं. तेव्हा मित्रांनो, या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे नागरी रुपिकी होय. बघा, आपण प्रोफेसर ब्लाशर यांच्या मते नगराची अंतर्गत रचना म्हणजे नागरी रुपिकी होय. मात्र नगराच्या अंतर्गत रचनेमध्ये कितीतरी घटक येतात आणि त्या सर्व घटकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं म्हणजे नागरी रुपिकी होय. अशा प्रकारे आपण मित्रांनो नगराची संरचना व नागरी रुपिकीच्या संकल्पनेमध्ये नागरी रुपिकीची संकल्पना अगोदर आपण समजून घेतलेली आहे आणि नंतर आपण नागरी संरचनेकडं आपण वळणार आहोत. परंतु या ठिकाणी आता वेळ संपलेली आहे, म्हणून आपण थांबूया. धन्यवाद.